हॅलो, नमस्कार. मी पूजा तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बोलणार आहोत किंवा त्याविषयी चर्चा करणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण बोलायला स्त्रिया जास्त करून घाबरता. सिटीमध्ये तर हे नॉर्मल गोष्ट झालेली आहे, पण गावाकडच्या ज्या स्त्रिया आहेत त्या अजूनही या गोष्टीला म्हणजे टाळाटाळ करतात किंवा ह्याविषयी बोलतच नाही. पण त्याविषयी आपण बोललो पाहिजे. तर आज मी बोलणार आहे आपल्या महिन्याला येणाऱ्या पिरियडबद्दल. प्रत्येक लेडीजला हे पिरियड होत असतं. तर मासिक पाळी म्हणजे निसर्गाने स्त्रीला दिलेलं एक देणगी आहे. पिरियड येणे आपलं शरीर सुदृढ व तयार झालं आहे याचे लक्षण होय. तसंच मुलीचं रूपांतर एका सुंदर स्त्रीमध्ये होणे म्हणजेच पिरियड येणे. तर प्रत्येक महिलेला किंवा लेडीजला हे पिरियड वगैरे होतात आणि प्रत्येक महिन्याला आपल्याला होणारा हा त्रास जो आहे आपण कशाप्रकारे कमी करू शकतो, कोणकोणत्या गोष्टी आपण ह्या 5-6 दिवसात केल्या पाहिजे, त्याच विषयी आपण आज बोलणार आहोत. तर प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचं हे असतं. कोणाला जास्त हेवी फ्लो होतो, कोणाला त्याचा त्रास होतो, तर कोणाला अगदी काहीच वाटत नाही पिरियड. तर मी माझं पर्सनली म्हणते की मला पहिल्या दिवशी खूप जास्त त्रास होतो आणि त्या त्रासाला वेगळं करण्यासाठी किंवा त्या त्रासाला नाहीसा करण्यासाठी काही गोष्टी मी करत असते. कोणताही मेडिसिन वगैरे काही घेत नाही, कोणतीही पेन किलर वगैरे मी घ्यायला जात नाही. खूप साऱ्या लेडीज आहे की त्यांना एवढा त्रास होतो की अक्षरशः त्यांना उलटी होते, चक्कर येतो किंवा भरपूर अशा गोष्टी आहे ज्या मी बघितल्या आहेत की लेडीजला खूप सारा त्रास होतो. कोणाला तर मळमळते, चक्कर येते, काही गोष्टी वेगवेगळ्या असतात. प्रत्येकाची जी सायकल आहे वेगवेगळ्या प्रकारची असते. तर ही जी हा जो टाईम आहे तर आपण कशाप्रकारे याच्यामध्ये स्वतःला फिट अँड फाईन ठेवू शकतो किंवा आपली हायजीन मेंटेन कशाप्रकारे आपण ठेवू शकतो, त्याचबद्दल आज आपण बोलूया. तर थँक्यू इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. तर पुढेही बघा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईबही करून घ्या. तर माझं असं असतं, ज्या दिवशी पिरियड होतं त्या दिवशी थोडंसं त्रास होतो पहिल्या दिवशी, तर त्या दिवशी मी स्वतःला बिझी ठेवण्याचा खूप प्रयत्न करते. खूप लेडीजची याच्यामध्ये चिडचिड होते. आपण कोणाला बोलावंसं वाटत नाही किंवा बाहेर पडत नाही आपण. घरातल्या घरात आपण भरपूर गोष्टी असतात आणि ह्या दिवशी आपल्याला म्हणजे नॉर्मल पैकी आपण ह्या दिवशी तर जास्त काम आपण करायला आपला मन होत नाही किंवा आपल्याला जो होणारा त्रास आहे त्याच्यामुळे आपण टाळाटाळ करतो. तर पहिले ज्या लेडीज होत्या ना त्यांना वेगळं बसवल्या जायचं, हात लावायचा नाही, देवळात जायचं नाही किंवा जेवण बनवायचं नाही, हे करायचं ते करायचं नाही. तर त्याच्यामागील कारण मला असं वाटतं की त्या टायमिंगला लेडीजला खूप सारा काम होता. आता जसं आपण म्हणतो ना थोडंसं काही झालं की आपण थोडाफार आराम घेत असतो, पण तेव्हा तो आराम मला वाटतं की शक्यतो भेटत नसावा. त्याच्यामुळे त्या काळातल्या लोकांनी बाईला म्हणजे साईटला बसवलं जायचं आणि त्यांना काम वगैरे तेवढेच 4 दिवस तिला आराम भेटायचा असं मला वाटतं. म्हणून ते वेगळं त्यांना बसवलेलं असावं, असं कदाचित असावं. पण आत्ताच्या लेडीज आहे भरपूर आपल्याला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात घरातले वगैरे. असं आता राहिलेलं नाही आहे. एवढ्या त्या प्रथा वगैरे आता बंद झाल्या की वेगळं बसवणं वगैरे. तर ह्या काळामध्ये मला वाटतं की आपण म्हणजे जास्त लोड असणारे कामं करू नये. जसं की काहीतरी जास्त जड उचलणं की जास्त लोडाचं काम म्हणजेच आपले भांडे वगैरे काढणं, भरपूर मोठ्या मोठ्या ब्लँकेट्स धुणं किंवा घरातलं हेवी काम करणं ह्या दिवशी शक्यतो म्हणजे हे 4-5 दिवस टाळावं. याच्यामुळे आपल्याला हेवी फ्लो होऊ शकतो किंवा तुम्हाला पाठीचा, कमरेचा त्रास जास्त होऊ शकतो. तर हे सगळं टाळण्यासाठी आपण काय काय करू शकतो, तर तुम्ही सकाळी सकाळी उठल्या उठल्या अंघोळ करायची, पण ती थोड्याशा गरम पाण्याने आपल्या पाठीला किंवा पोटाला शेकून घ्यायचं. थोडीशी शेक लागली की तेवढाच त्रास आपल्याला कमी होतो. कोणाकोणाला पोटात त्रास होतो, कोणाला पाय दुखतात, तर कोणाची कंबर दुखते. तर आपण दिवसातून ह्या म्हणजे इतर दिवसांप्रमाणे ह्या दिवसांमध्ये थोडं जास्त स्वतःला क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यामुळे आपली चिडचिड कमी होते.
पहिले आपण कपडे वगैरे यूज करायचो, तर त्याच्यामुळे ना म्हणजे जे पहिल्या बाया होता की त्यांना सॅनिटरी पॅड वगैरे हे बद्दल काही माहितीच नव्हती किंवा नसायचेच तेव्हा. तर ते कपडा वगैरे यूज करायचो, तर त्याने खूप सारा त्रास व्हायचा. म्हणजे असं चिडचिड व्हायची आणि असा ओलावा म्हणजे जाणवायचा. त्याच्यामुळे आता जे सॅनिटरी पॅड आहे ते चांगल्या क्वालिटीचे यूज करा. सॅनिटरी पॅडमध्ये पण खूप सारे वेगवेगळे हे आहेत की त्याच्यामुळे तुमच्या इंटिमेट एरियाला खूप सारा त्रास होऊ शकतो किंवा इचिंग होऊ शकते. तर याच्यासाठी तुम्ही काय काय करू शकता, तर दोनदा अंघोळ करून घ्या. ह्या दिवसात नॉर्मल दिवसात तुम्ही करता की नाही, पण दोनदा तीनदा, पण ह्या दिवसांमध्ये तुम्ही दोनदा किंवा तीनदा अंघोळ केलीच पाहिजे. एकदम फ्रेश आणि मऊ असे कापड घातले पाहिजे. कुठलीही इचिंग किंवा जे अंडरगारमेंट आहे ते तुम्ही कॉटनचेच यूज करा. कोणतेही असं इलॅस्टिकवाले असे वेगळे असे काही यूज करू नका. पॅडही चांगल्या क्वालिटीचे यूज करा. भलेही तुमचे 4 पैसे जातील, पण तुम्हाला तो जो त्रास आहे तो म्हणजे कायमचा त्रास होणार नाही. इचिंग आपण थोडेसे पैसे वाचवण्यासाठी खूप सारा इजा म्हणजे शरीराला करून घेऊ नका. चांगल्या प्रकारचे चांगल्या क्वालिटीचे पॅड यूज करा. आणि याच्यामध्ये आपल्याला त्या दिवशी ना जेव्हा आपल्याला हे पिरियड्स येतात, तर तेव्हा आपण स्वतःला बिझी ठेवण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे आपण इतर गोष्टीमध्ये किंवा नेगेटिव्हिटी आपल्याजवळ येत नाही. जेव्हा आपल्याला पिरियड वगैरे येतात की आपली चिडचिड होते, आपण कोणालाही काही बोलून जातो. लेडीजमध्ये होतो, पुरुषांना ह्या गोष्टी कळत नाही. जर पुरुष माझे व्हिडिओ बघत असतील तर त्यांनाही सांगणं आहे, तुमची बहीण, तुमची आई, तुमची मुलगी जर तिला पिरियड्स वगैरे झाले असतील तर तिला कम्फर्टेबल फील करवा. म्हणजे तिला कुठेतरी अशा वेळेस बाहेर वगैरे जायला तर ती बघत नाही, पण तिला घरीच काही गोष्टी अशा आणून द्या की तिचा मूड चेंज होईल, फ्रेश राहील. किंवा लेडीजही तुम्ही स्वतः अशा काही गोष्टी करा. तुमच्या आवडीच्या सिरियल्स बघा किंवा जे काम तुम्हाला आवडतं आहे घरातलं ते ह्या दिवसात करा. म्हणजे नॉर्मल जसं की बेडशीट चेंज करणं किंवा अशा नॉर्मल ज्या गोष्टी आहे, आपण साईडला गार्डनिंग करणं किंवा भरपूर गोष्टी असतात. कुठेतरी डेकोरेशन करणं, थोडंसं आपला किचन व्यवस्थित ठेवणं. पण जास्त हेवी काम करायचं नाही, फक्त नॉर्मल ज्या गोष्टी आहे. आणि शक्यतो जास्त करून पाणी प्या. तुमच्या शरीरात पाण्याची खूप कमतरता झाली असते, हे होतं, ब्लिडिंग होते. त्याच्यामुळे भरपूर गोष्टी शरीरात हे कमी पडतात. तर त्याच्यातली एक गोष्ट पाणी पिणे. नारळ पाणी पित असाल तर ते तर उत्तमच. तर मी नॉर्मल पाणी पिते आणि ह्या दिवसात मी इतर दिवसांपेक्षा जास्त पाणी पित असते. असं तर आपण खूप सारा पाणी मी पितच असते आणि मी सगळ्यांना सजेस्ट करेल की तुम्ही जास्त करून पाणी पिला पाहिजे. पण ह्या दिवसात ज्या गोष्टीने तुम्हाला आनंद भेटतो त्या गोष्टी करा. मी ह्या दिवसात ना असं जेव्हा घरात मुलं वगैरे नसतात, खेळायला वगैरे गेले किंवा स्कूलला गेले, तर मी एक कोपऱ्याला जाऊन बसून आणि मस्त छान असे बुक्स वाचत असते की काही असे जनरल नॉलेजचे किंवा एखादी बुक चांगली जे तुम्हाला आवडत असेल त्या वाचा किंवा काहीतरी असं वेगळं करण्याचा प्रयत्न करा की त्याच्यामुळे तुम्हाला हे झालेलं आहे, पिरियड झाला आहे, त्याचा रिग्रेट राहणार नाही की मला पिरियड झाला आहे, आता असं होणार तसं होणार. त्या गोष्टी कदाचित तुमच्या मनातून निघून जातील. तर मार्केटमध्ये खूप छानपैकी पॅड आहे किंवा असे काही क्रीम आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला हा होणारा त्रास किंवा इचिंग होत असेल ते कमी होते. पण तुम्ही हे सगळ्या गोष्टी डॉक्टरच्या रिकमेंडनुसार घ्या. तुम्ही स्वतः काय करायला जाऊ नका. तुम्हाला जर इचिंग होत असेल, खूप काही होत असेल, तेव्हाच ह्या गोष्टी करा किंवा पेन किलर वगैरे घ्या, पण ते तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने. तर ह्या होत्या काही टिप्स ज्या मी तुम्हाला सांगेल आणि प्रत्येक लेडीजला हे होतच असतं. तर हे नॉर्मल आहे. सगळ्या लेडीजने हे पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे. आपल्या महिन्यातला हा त्रास आपल्याला सहन करायचा आहे, म्हणून आपण सुदृढ आणि छान असा आहार वगैरे घेतला पाहिजे. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. भरपूर गोष्टी आहे, टेक्निक खूप वाढलेली आहे. असे काही पॅड किंवा अशा काही क्रीम आहे त्याच्यामुळे तुम्हाला खूप सारा फायदा होऊ शकतो. तर नक्की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. परत भेटूया आपण एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.